अजितदादांच्या अपघाती निधनानंतर सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री बनवण्यात आलं। त्यानंतर आता त्या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षसुद्धा बनल्या आणि त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये एक उत्साहाचं वातावरण आहे, मात्र तेवढीच नाराजीसुद्धा त्यांच्यामध्ये आहे आणि त्यामुळे कुठल्याही प्रकारचा सुनेत्रा पवार या राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यानंतर जल्लोष न करता या ठिकाणी अभिनंदनाचा ठराव जो आहे तो नागपूर मध्ये घेण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी आपण जर बघितलं तर सगळे पदाधिकारी या ठिकाणी आहे आणि त्यांनी अभिनंदनाचा ठराव घेतला। दादा काय सांगाल, नेमका काय ठराव घेतला तुम्ही आणि कशा प्रकारे? काल राष्ट्रीय अधिवेशनामध्ये सुनेत्राताईंना राष्ट्रीय अध्यक्ष घोषित करण्यात सर्वसंमतीने एकमताने, तर आम्ही कालच सर्व आमचे जिल्हाध्यक्ष सुद्धा त्या ठिकाणी राजाभाऊ टाकसाळेसुद्धा होते, आम्ही सर्व पदाधिकारी प्रमुख गेलो होतो। नागपूरला आल्यावर आमच्या मनात आम्ही शहरातर्फे सुद्धा एक अभिनंदनाचा ठराव आम्ही इथे आज पास केलेला आहे। एक जल्लोष करायचा असा मानस होता, परंतु सिनियर्स लोकांना आम्हाला सांगितलं का सध्या काही दिवस पुन्हा थांबा, कारण की अजितदादा अजूनही आमच्या लोकांच्या मनातून गेलेले नाही आहे। पण वहिनीसाहेबांनी जे सांगितलं का ज्याप्रमाणे दादा धडाडीनं निर्णय घ्यायचे त्याच प्रकारे मी काम करणार आहे। एक आम्हाला त्यामुळे एक विश्वास, एक आमचा आत्मविश्वास जो आहे तर तो जागृत झालेला आहे व निश्चितच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही काम करू। आता सुनेत्राताई या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष झालेल्या आहे, अजितदादा राष्ट्रीय अध्यक्ष होते, काय नेमकं म्हणजे तुम्हाला काय जाणवतं? बघा, आधी तर असं सर्वांना एक संकोच होता का ते त्या दादांचं धडाडीचं जे व्यक्तिमत्व आहे ते होईल किंवा नाही, परंतु ज्या पद्धतीने या घटनेनंतरसुद्धा त्यांनी उपमुख्यमंत्री पद स्वीकार केला, त्याचा त्यांनी काम सुरू केलेलं आहे व कालच्या सभेत आम्ही बघितलं का ज्या पद्धतीने त्या बोलत होत्या तर त्यांचं व्यक्तिमत्व जे आहे खऱ्या अर्थाने ते आता खुलायला लागलेलं आहे। कारण की मोठ्या झाडामध्ये लहान घरचे जे व्यक्ती असतात ते लक्षात येत नाही, पण ते दादा गेल्यानंतर खऱ्या अर्थाने त्यांची शिकवण त्यांच्याशी एवढे वर्ष ते राहिलेले आहे, तर त्या परिवारातला वारसा, दादांचा वारसा त्यांच्यामध्ये आम्हाला जाणवला व काल त्यांनी धडाडीने निर्णय आम्ही घेऊ और पक्ष वाढवून दाखवू असा ठाम विश्वास केला। आम्ही सर्व लोक त्यांच्या सोबतीला आहोत। नक्कीच या ठिकाणी आपण जर बघितलं तर पदाधिकारी जे आहे त्यांनी अभिनंदनाचा ठराव घेतला, कुठलाही जल्लोष न करता पक्षाकडून अभिनंदनाचा ठराव घेऊन अभिनंदन जे आहे ते सुनेत्रा पवार यांचं करण्यात आलेलं आहे आणि त्याहीसुद्धा दादाप्रमाणेच धडाडीचे निर्णय घेतील अशा अपेक्षासुद्धा या ठिकाणी व्यक्त केल्या जात आहे। कॅमेरामन साईसह सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।